राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय, माऊली सद्गुरु सकाराम महाराज की जय। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता। शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुंडलाकांत गंडस्थलांगं, जपारागबिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। देखा काव्य नाटका, जे निर्धारिता सकौतुका, त्याची ऋणधुनती शुद्र घंटिका अर्थध्वनी। चालू असलेल्या ज्ञानेश्वरीच्या चिंतनामध्ये आपण जे गणेशाचं वर्णन पाहत आहोत, त्यामध्ये वेदाला गणेशाची मूर्ती ज्ञानेश्वर महाराजांनी कल्पिलेला आहे। ते वेदामध्ये असणारा निर्दोष वर्णसमूह तेच एक प्रकारची गणपतीची मूर्ती आहे, अशी योजना करून पुढे त्याचं रूपक केलेलं आहे। आणि त्या रूपकाचं वर्णन पाहत असताना आपण मागे त्यामध्ये असणारे अष्टादश पुराणे, तिचे मनभूषणे, पदपद्धती खेवणे, प्रमेय रत्नाची किंवा पदबंधनागर, तेची रंगातील अंबर, साहित्यवाणी सपूर उजाळाचे, कोण्या याची कोटी कोटी योजना केलेली आहे। त्याचं वर्णन आपण कालच्या त्या ओळीपर्यंत पाहत आलो। आणि इथून पुढे आता त्यात म्हणजे शब्दापासून तयार झालेलं जे पुढे वाङ्मय आहे, आता सगळे शब्द हे ओंकारापासूनच निर्माण झालेले आहेत। म्हणून ओंकार स्वरूप असा तो गणेश आहे, आणि त्या गणेशाची जी मूर्ती आहे ते वेदस्वरूप आहे। म्हणजे शब्दस्वरूप, निर्दोष शब्दस्वरूप असा वेद हेच गणपतीची मूर्ती। मग त्या अंतर्गत जे काही आलेलं आहे त्याचं वर्णन करत असताना आता शब्दापासून निर्माण झालेलं असल्यामुळे प्रत्येक साहित्य शब्दापासून निर्माण झालं। म्हणजे त्यामध्ये काव्य असलं तरी ते शब्दापासून निर्माण झालेलं आहे, नाटकं असले तरी तेही सुद्धा शब्दापासूनच निर्माण झालेलं आहे, किंवा कोणताही एखादा ग्रंथ असो, गाथा ज्ञानेश्वरी सगळे शब्दापासूनच तयार झालेलं आहे। म्हणजे हे शब्द ब्रह्म आहे खऱ्या अर्थानं। म्हणून या शब्दापासून हे निर्माण झाले असल्यामुळे काव्य नाटकं हाही त्याचाच एक भाग असल्यामुळे आता त्याची कल्पना माऊलीनं कोण्या ठिकाणी केली? माऊली बोलतात देखा काव्य नाटका, जे निर्धारिता सकौतुका। म्हणजे कौतुकानं जर आपण त्या ठिकाणी पाहिलं, अवलोकन केलं, तर काव्य नाटकं याचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर हे कुठे दिसतात? म्हणजे गणपतीच्या पायातील ज्या काही घागरा आहेत, ज्या पैजण आहेत, त्याच त्या काव्य आणि नाटक आहे। आणि त्याच्यातून निघणारा जो काही अर्थरूप म्हणजे व्यंगार्थरूप असा जो आवाज आहे तो त्या ठिकाणी रुंझुनत आहे। म्हणजे त्याचा मंजूळ असा नाद त्या ठिकाणी येत आहे त्या घागराचा, असं वर्णन त्या ठिकाणी केलं। आता काव्य आणि नाटके याची योजना या ठिकाणी केली। आता काव्य म्हणजे काय? काव्याचं काय लक्षण केलं?
काव्याचं लक्षण असं सांगितलं की इष्टरसात्मकम वाक्य पंक्ती काव्य, म्हणजे की अनुकूल रसात्मक जे वाक्य असतात त्यालाच काव्य असं म्हणत असतात. म्हणून काव्य हे रसात्मक असते. काव्य रसात्मकम वाक्यम असं त्या ठिकाणी, किंवा वाक्य रसात्मकम काव्यम. रसात्मक वाक्य असले की त्याला साहित्य दर्पणानं काव्य असं म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या मतेही सुद्धा काव्य हे रसात्मक आहे, म्हणजे रसात्मक परतत्वाला काव्य हे स्पर्श करणारं असलं पाहिजे असं माऊलीचं म्हणणं आहे. किंवा माऊली तसं बोलतातही की या काव्यामधून म्हणजे या नाद माधुर्यासह अर्थपूर्णता त्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे काव्य म्हटले की त्यात नाद माधुर्यता तर असावीच, पण त्या काव्यामध्ये अर्थपूर्णताही असावी आणि ते काव्य परतत्वाला स्पर्श करणारं असं काव्य असलं पाहिजे. माऊली जसं बोलता, वाचे बरेवे कवित्व, कवित्वी रसिकत्व आणि रसिकत्व परतत्व स्पर्शू जैसा. म्हणजे परतत्वाला स्पर्श करणारं असं ते काव्य असलं पाहिजे. त्या पद्धतीनं जसं काव्य हे साहित्याचा एक भाग आहे, तसं नाटकही हेही सुद्धा याचाच एक भाग आहे. नाटकही सुद्धा साहित्यातच त्या ठिकाणी नाटकाची गणना केली जाते. आता पूर्वीच्या काळात ज्यावेळेस हे पिक्चर वगैरे नव्हते, म्हणजे सिनेमा नव्हते, त्यावेळेस मग हे नाटकं चालत असं आणि नाटकातून लोकांचं मनोरंजन केलं जात असे, त्या काव्यातून लोकांचं मनोरंजन केलं जात असे. म्हणून पूर्वीच्या काळात हे नाटकं होते. नाटकं हे साहित्याचाच एक भाग होते, साहित्यामध्येच त्याची गणना केलेली जात होती. आता नाटक हे विशिष्ट प्रकारचं काव्य असून त्यातील विषयही सुद्धा विशिष्ट असावा लागतो असं वर्णन केलं. आता या नाटकामध्ये कसं होतं, पहिले की नाटकाचा विषय हा प्रख्यात असावा असं त्या नाटकाचा हे सांगितलेलं आहे. नाटक कशाला म्हणावं की त्याचा विषय प्रख्यात असावा. त्या नाटकामध्ये जो नायक आहे त्याच्या ठिकाणी धीरोदात्तता असावी. तिसरा मुद्दा असा सांगितला की त्याच्या मुखी समयानुसार वेगवेगळ्या भाषा असाव्यात. म्हणून अशा प्रकारचं हे नाटक हे दृक काव्य असून इतर काव्य जे आहेत ते श्राव्य काव्य आहे. म्हणजे नाटक म्हटलं की दृक काव्य आहे, म्हणजे दिसणार आहे, पण बाकीचे काव्य हे श्राव्य आहे, म्हणजे कानानं ऐकण्याचे आहेत. आता नाटक म्हणजे कोणतं की जे पाहिल्यानंतर विकार उत्पन्न होत नाहीत, म्हणजे विकार उत्पन्न न होता सात्विक करमणूक ज्यामधून होते त्यालाच नाटक असं म्हटलं गेलेलं आहे, किंवा त्यालाच हितकारक नाटक असं म्हणतात, की त्या नाटकातूनही कल्याण झालं पाहिजे. म्हणजे पूर्वी काळातले जे नाटकं होते त्यातूनही पूर्वीचे लोक बोध घेत होते, किंवा त्यातून बोध होत होता लोकांना, अशी ते पूर्वीचे नाटकं होते. म्हणजे विकार त्यातून उत्पन्न होणार नाही असं ते नाटकं होते. नाटक वाङ्मयाची योजना हे श्रुतिस्मृती ग्रंथापेक्षा कमी प्रतीची आहे. म्हणजे श्रुतिस्मृती ग्रंथापेक्षा नाटकाला कमी प्राधान्य असतो. म्हणून कमी प्राधान्य असल्यामुळे, कमी प्रतीचे असल्यामुळे त्याची जी योजना माऊलीनं केलेली आहे ते गणपतीच्या पायातील घागराच्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे घागराच्या ठिकाणी ते कल्पलेलं आहे. म्हणजे जसं पायातील घागरा आहे त्या जशा आवाजाच्या मधुरतेने, म्हणजे मधुर आवाजाने जसं माणसाला मोहित करतात, लोकाला मोहित करतात, त्याप्रमाणे काव्य नाटकही सुद्धा लोकांना मोहित करणारे आहेत, लोकांना रंजविणारे आहेत, रिझवणारे आहेत. म्हणून त्याची जी योजना केलेली आहे ते पायातील त्या घागराच्या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला भेटते. आता काव्य नाटकं हे जरी रंजवणारे, रिझवणारे असले तरीसुद्धा त्या काव्याची गणना त्या ठिकाणी पायाच्या ठिकाणी केलेली असली तरीसुद्धा काही काव्य हे पायाच्या ठिकाणी न घेता माऊलीनं त्यांचा आदर करून त्यांना उच्च अशा स्थानी, म्हणजे हाताच्या ठिकाणी योजना केलेली पाहायला भेटते, किंवा बाकी अन्य ठिकाणी केलेली पाहायला मिळते. आता काव्यामध्येच महाभारत हेही सुद्धा काव्यच आहे, पुराणं हेही सुद्धा काव्यच आहे. म्हणजे महाभारत, पुराणं या सगळ्याचा जो काही समावेश आहे यामध्ये होतो. तरीही सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी पुराणांना यात गौरवाचं स्थान दिलेलं आहे. म्हणजे ज्या काव्याचा विषय परमात्मा नाही त्यांना गणपतीच्या पायामध्ये म्हणजे घागऱ्याची उपमा दिलेली आहे.
पण ज्या काव्याचा विषय परमात्मा असतो त्यांचा मात्र त्या ठिकाणी आदर केलेला दिसतो. म्हणून या काव्याचा विषय परमात्मा नाही, त्यांना पायातील घागराची उपमा दिल्या गेली. त्या गोड मंजूळ आवाज करतात, घागरा जशा गोड मंजूळ आवाज करतात त्या क्षुद्र घंटिका आहेत. क्षुद्र म्हणजे लहान लहान असणारे जे घुंगरं आहेत ते आहेत. आणि त्या कशात आहेत म्हणे, त्या मेखला म्हणजे उत्तरीय जे वस्त्र असते त्या उत्तरीय वस्त्राला त्या क्षुद्र घंटिका लावलेल्या आहेत. आणि त्यातून हे जे काही काव्य आहेत आणि हे जे काही नाटकं आहे यातून होणारा जो अर्थबोध आहे तो अर्थध्वनी तोच त्यातून म्हणजे त्यातून अर्थध्वनी होतो, आवाज होतो. अर्थध्वनी या शब्दाने महाराजांनी ध्वनी काव्याचं श्रेष्ठत्व या ठिकाणी वर्णन केलेलं आपल्याला दिसते की अर्थध्वनी शब्दाने ध्वनी काव्याचं. या काव्यामध्येही सुद्धा 3 प्रकार आहेत. एक उत्तम काव्य आहे, एक मध्यम काव्य आहे आणि एक कनिष्ठ काव्य आहे. असे 3 प्रकारचे काव्य आहे. त्यामध्येही व्यंग अथवा ध्वनी काव्य आहे, दुसरं गुणीभूत व्यंग काव्य आहे आणि तिसरं चित्रकाव्य ध्वनी काव्य आहे. व्यंग अथवा ध्वनी काव्य, दुसरं गुणीभूत व्यंग काव्य. गुणीभूत व्यंग काव्य म्हणजे काय, वाच्यार्थ आणि व्यंगार्थ समसमान असून ज्या ठिकाणी वाच्यार्थ आणि व्यंगार्थ समसमान असतात ते गुणीभूत व्यंग काव्य आहे. आणि चित्रकाव्य कोणतं म्हणजे चित्रकाव्य ध्वनिकाव्य म्हणजे विशेष गर्भितार्थ ज्यामध्ये असतो त्याला चित्रकाव्य विशेष गर्भितार्थ याच्यामध्ये असतो, गर्भित अर्थ असतो या चित्रकाव्य ध्वनिकाव्यामध्ये. आणि यात व्यंगार्थ व ध्वनी नसून केवळ शब्द सौंदर्य यामध्ये असते. म्हणून याच्यात औचित्याकडे लक्ष असते, म्हणजे केवळ शब्द सौंदर्य व वैचित्र्याकडे लक्ष असते ते चित्रकाव्य होय. ज्ञानेश्वर महाराजांनी येथे अर्थावर ध्वनीचं त्या ठिकाणी म्हणजे मंजूळ आवाजाचं रूपक केलं आहे. त्याच्या ठिकाणी असणारा जो अर्थध्वनी म्हणजे कोणता, रेखा काव्य नाटकाचे निर्धारित असं कौतुका त्याची ऋणध्वनिती क्षुद्र घंटका अर्थध्वनी. म्हणून त्या ठिकाणी अर्थध्वनी हेच त्याच्या पायामध्ये रुंझुनणारी क्षुद्र घंटिका आहे असं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. आणखी नाना प्रमेयाची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसते उचित पदे माझारी रत्ने भली. या काव्य आणि नाटकं याच्यामध्ये नाना प्रकारचे प्रमेय आलेले आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे त्यामध्ये सिद्धांत आलेले आहेत. आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यातील जर सिद्धांत आपण पाहिले किंवा सिद्धांताचा प्रकार आपण जर लक्षात घेतला किंवा बारकाईनं त्याचा सुरेखपणा जर पाहिला किंवा मार्मिकतेनं त्याचा विचार जर केला तर त्या ठिकाणी त्यात जे औचित्यपूर्ण पदं आहेत ते तर सुंदर असे रत्न आहेत. म्हणून हे जे काही उत्तरीय वस्त्र आहेत म्हणजे मेखला आहेत त्यामध्ये असणारे खोवलेले रत्न हे तेच प्रमेय आहेत, म्हणजे सिद्धांत आहेत काव्य नाटकामधून आलेले. पहिले जे काव्य नाटकं होते ते सात्विक असल्यामुळे त्याच्यामध्ये प्रमेय होते, सिद्धांत होते. म्हणून असे वेगवेगळ्या प्रमेय त्यामध्ये हे एक प्रकारचे रत्नच आहेत असं वर्णन केलं. नाना प्रमेयाचे परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. जेथ व्यासादिकांचे मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सळका. व्यासादिकांचे मती म्हणजे व्यासांची बुद्धी तेच मेखळा मिरवती. मेखळा म्हणजे कमरेला बांधला जातो तो शेला, म्हणजे कमरेला बांधलेला शेला त्यालाच त्या ठिकाणी मेखळा म्हणलेला आहे. चोखाळपणे झळकती पल्लव सळका. म्हणून त्याच्या ज्या काही शेला आहे त्या शेल्याच्या पदराला ज्या दशा आहेत त्या दशालाच त्या ठिकाणी व्यासादिकांची मती असं म्हटलेलं आहे किंवा प्रतिभा म्हणून त्याला त्याची योजना केलेली आहे. व्यासादिकांची प्रतिभा निर्मलपणाने त्या ठिकाणी चमकत आहे. येत व्यासादिकांची मती तेचे मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सळका. आणि व्यासादिकांच्या मती, आता व्यासादिकांच्या म्हणजे व्यासादिक म्हटलं म्हणजे वाल्मिक वशिष्ठ आदी जे ऋषी आहेत ते व्यासादिक म्हणजे व्यास आदी जे ऋषी म्हणजे त्यामध्ये वशिष्ठ असतील वाल्मिक असतील इत्यादी सगळे ऋषी.
म्हणजे यांच्या ज्या बुद्धी आहे तेच त्या गणपतीच्या म्हणजे या शब्द ब्रह्मरूपी जो गणपती केलेला आहे त्याच्या कमरेला बांधलेला तो शेला आणि त्याला असणाऱ्या ते दसळ्या म्हणजे यांच्या बुद्धीच आहे, यांच्या बुद्धीची ती प्रतिभाच आहे असं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून व्यासांची त्या ठिकाणी उपमा त्या ठिकाणी दिली की व्यासादिक यांची प्रतिभा, यांची बुद्धी. आता व्यास कोण? आता सध्याच्या काळातले जे व्यास आहे त्यांचं नाव आहे कृष्णद्वैपायन. असे अनेक व्यास पुढे होऊन गेलेले आहेत. म्हणजे सध्या जे चालू आहे ते सध्या चालू असलेलं मन्वंतर आहे त्याचं नाव आहे वैवस्वत मन्वंतर. आणि या वैवस्वत मन्वंतरातील प्रत्येक चौकळीच्या द्वापारयुगामध्ये प्रत्येक चौकळी म्हणजे एक चौकळी झाली की एक युग, तसं प्रत्येक चौकळीच्या द्वापारयुगामध्ये एक व्यास होऊन गेले असून सध्याच्या 28व्या चौकळीमध्ये कृष्णद्वैपायन हे व्यास आहे. म्हणजे सध्याची जी 28वी चौकळी चालू आहे त्यामध्ये कृष्णद्वैपायन हे व्यास आहेत. आणि या व्यासांची बुद्धी काही सामान्य नाही. म्हणजे हे सगळं वाङ्मय जे आहे ते व्यासांचंच आहे. पुढे आपल्याला तसं येणारच आहे की व्यासोच्छिष्ट जगत्रय म्हणजे हे सगळं वाङ्मय व्यासांचं उष्ट आहे. अशी व्यासांची अगाध त्या ठिकाणी बुद्धी आहे. किती बुद्धी आहे व्यासांची? म्हणे त्या ठिकाणी त्यांच्या बुद्धीचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुलारविंदायतपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. व्यासाची अशी अगाध बुद्धी आहे. म्हणून त्या ठिकाणी व्यासांची बुद्धी हीच त्या ठिकाणी मेखला आहे. म्हणजे जसं की मेखला म्हणजे तो शेला ज्याप्रमाणे सर्व शरीराला वेढून शिल्लक राहते त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी जो वैदिक वाङ्मयीन गणपती त्या ठिकाणी केलेला आहे त्या गणपतीला वेढण्यास समर्थ असणारी अशी वेदसार काढणारे व्यासांच्या सारखीच विशाल बुद्धी त्या ठिकाणी पाहिजेत. म्हणून त्या ठिकाणी त्या शैलाला व्यासांची बुद्धीची उपमा दिलेली आहे की व्यासांची मती. म्हणून व्यासांदिकांच्या मतींना बुद्धीवर मेखलेचा आरोप केलेला आहे. किंवा हा व्यासांच्या बुद्धीवर मेखलेचा आरोप करण्यामध्ये औचित्यपूर्णता आपल्याला त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची दिसून येते. वाङ्मयात तत्त्वज्ञान, काव्य आणि निर्दोषत्व हे येण्यासाठी अफाट अशी तैलबुद्धी पाहिजे. वाङ्मय म्हटलं म्हणजे असं कसंही वाङ्मय तयार नाही करता येत किंवा कसंही तयार करून चालत नाही. त्यामध्ये तत्त्वज्ञानही आलं पाहिजे, काव्य आलं पाहिजे आणि त्यामध्ये निर्दोषत्व आलं पाहिजे. म्हणजे अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव या दोषानं रहित ते वाङ्मय असलं पाहिजेत. ते येण्यासाठी त्या ठिकाणी अफाट अशी तैलबुद्धी पाहिजेत. म्हणून त्याची तैलबुद्धीची जोड आणि त्याचबरोबर तपाची जोड पाहिजे. व्यासादिकांच्या ठिकाणी तैलबुद्धीही आहे आणि व्यासादिकांच्या ठिकाणी तप आहे. म्हणून व्यासादिकाच्या बुद्धीचं वर्णन त्या ठिकाणी म्हणजे त्याची उपमा दिली आहे की जेत व्यासादिकांच्या मती तेचे मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सळका देखा षड्दर्शने मणिपती तेचे भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरती आयुधे हाती. आता गणपतीचे जे 6 हात आहे त्या 6 हाताचं वर्णन केलं की देखा षड्दर्शने मणिपती. पहा, ज्याला 6 शास्त्र म्हणतात तेच भुजांची आकृती म्हणजे तेच गणपतीचे हात आहेत, 6 हात आहेत. आणि त्या 6 हातामध्ये म्हणून विसंवादे धरती आयुधे हाती, त्या 6 हातामध्ये 6 प्रकारचे विसंवाद असे शस्त्र आयुध धरलेले आहे. म्हणजे प्रत्येक हातातलं शस्त्र हे वेगवेगळं आहे, एक नाही, असं वर्णन केलं. आता ज्यांना 6 शास्त्र म्हणतात तेच गणपतीचे 6 हात आणि म्हणून भिन्न भिन्न मतं हीच त्या हातातील धारण केलेली शास्त्र आहेत किंवा धारण केलेली शस्त्र आहेत. गणेश मूर्तीच्या हाताच्या ठिकाणी षड्दर्शनाची व त्या हातात आयुध आदी पदार्थ आहेत त्याची कल्पना केलेली आहेत. आता 6 हातात परशु, अंकुश, मोदक, भग्नदंत, कमळ आणि अभय असे 6 गोष्टी आहेत म्हणजे 6 आयुधे आहेत. आणि हात म्हणजे कोणते की 6 शास्त्र. मग ते 6 शास्त्र कोणते? न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, पूर्वमीमांसाशास्त्र, वेदांतशास्त्र
आणि अशी 6 शास्त्र ती आहे. आता या दर्शनामध्ये 2 प्रकार केलेले आहे. एक आस्तिक दर्शन आहे आणि दुसरं नास्तिक दर्शन आहे. हे आता जे आपण पाहिले न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा व वेदांत म्हणजे उत्तरमीमांसा, हे 6 शास्त्र आस्तिक शास्त्र आहेत आणि दुसरे 6 शास्त्रे नास्तिक आहे. पण इथं 6 हाताच्या ठिकाणी जे 6 शास्त्र घ्यायचे आहे ते आस्तिक असणारे 6 म्हणजे कोणते की न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि वेदांत असे 6 दर्शनाची योजना त्या ठिकाणी केलेली आहे. आता वेदात जी प्रमेय आहेत ते जगत संबंधी जिज्ञासा करणारं शास्त्र म्हणजे दर्शन आहे. म्हणजे वेदामध्ये जे प्रमेय म्हणजे सिद्धांत आहेत ते जगण्यासंबंधी काय करतात, जिज्ञासा करतात, चिकित्सा करतात. म्हणून जिज्ञासा करणारं जे शास्त्र आहे त्यालाच दर्शन असं म्हटलेलं आहे. ज्या ग्रंथात ईश्वर, जीव, जगत, धर्म व तत्व याचा निर्णय केलेला असतो त्याला शास्त्र असं म्हणतात. या 5 जणांचा निर्णय ज्यात असतो त्याला शास्त्र म्हणतात. ईश्वर, जीव, जगत, धर्म, तत्वमिती पंचविषया यत्र निर्णायते तत्शास्त्रम असं म्हटलेलं आहे की या 5 विषयाचा निर्णय ज्यामध्ये केलेला असतो त्याला त्या ठिकाणी शास्त्र म्हणतात. म्हणून त्या ठिकाणी रेखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणजे तेच गणपतीच्या हाताची आकृती आहे. म्हणून विसंवादे धरेती आयुधे हाती. विसंवाद म्हणजे काय की त्या ठिकाणी विसंवाद म्हणजे विरोध, मतभेद, याला विसंवाद म्हणलं. संवाद म्हणजे काय की संवाद म्हणजे बोलण्यात विरोध नसणं, मतभेद नसतं, तो संवाद असतो. ज्याच्यात मतभेद नाही तो संवाद आणि ज्यात मतभेद येतात तो विसंवाद. म्हणून त्या ठिकाणी जसं 63 आकडा म्हणजे संवाद आणि 36चा आकडा म्हणजे विसंवाद असं त्या ठिकाणी वर्णन केलं. म्हणजे विसंवाद म्हणजे विरोध, मतभेद, मतांतरे. या 6 दर्शनाच्या मतात एक वाक्यता नाही. प्रत्येक शास्त्रकाराचं मत हे वेगळं आहे. प्रत्येक शास्त्रकारामध्ये त्यांच्या मतात एक वाक्यता नाही. त्यांची ईश्वर, जीव, जगत, जगतकारण, जीव, बंध, मोक्ष आदीबाबत भिन्न भिन्न मत आहेत प्रत्येकाचे. हे जे काही आता सांगितलेलं की ईश्वर, जीव, जगत, जगतकारण, जीव, बंध, मोक्ष आणि हे काय असेल ते या बाबतीत भिन्न भिन्न मत आहेत. ज्ञानेश्वरांनी सुद्धा किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा 13व्या अध्यायामध्ये असं सुस्पष्ट केलेलं आहे की शास्त्राची सोयरिके विचळजी येण्याचे एके याचेने एक वंके जगावाद किंवा तोंडेशी तोंडा न पळे बोला बोलेशी न घडे या युक्ती बळबळी त्राय झाली. याचं उदाहरण असं देता येईल की प्रमाण आणि प्रमेय हे 2 तत्वे 6 दर्शनकार मानतात. म्हणजे प्रमाणांनाही मानतात सगळे हे 6 दर्शनकार आणि प्रमेयांनाही मानतात. पण प्रमाण आणि प्रमेय या दोघांनाही जरी हे दर्शनकार मानणारे असले तरी याची जी संख्या आहे, प्रमाणाची संख्या आणि प्रमेयाची संख्या, या संख्येत त्याचं मतैक्य नाही. म्हणजे प्रत्येकाचं मानण्याची संख्या जी आहे ती वेगवेगळी आहे. न्यायमत 4 प्रकारचे प्रमाण मानते. न्यायमतावाले 4 प्रकारचे त्या ठिकाणी प्रमाण मानतात. एक प्रत्यक्ष, अनुमान, शब्द व उपमान आणि जगातील एकंदर 16 पदार्थ मानतात. म्हणजे जे न्यायशास्त्रकार आहेत ते काय करतात की न्यायशास्त्रकार म्हणजे गौतम प्रणीत न्यायशास्त्रकार, गौतम प्रणीत न्यायवाले ते काय मानतात की प्रत्यक्ष, अनुमान, शब्द व उपमान असे 4 प्रमाणं मानतात आणि 16 पदार्थ मानतात. जे वैशेषिक आहेत म्हणजे कणाद प्रणीत जे वैशेषिक दर्शनकार आहे ते प्रत्यक्ष व अनुमान असे 2 प्रमाणं मानतात आणि 7 पदार्थ मानतात. हे जे सांख्यशास्त्रकार आहेत ते सांख्यशास्त्रकार प्रत्यक्ष, अनुमान व शब्द असं 3 प्रमाणं मानतात आणि प्रकृती व पुरुष अशी 2 तत्व मानतात. जे योगशास्त्रकार आहेत म्हणजे योगमतावाले आहेत ते 3 प्रकारचे प्रमाणं मानतात आणि प्रकृती, पुरुष व ईश्वर असे 3 तत्व ते मानतात. आणि जे मीमांसक आहे ते या जगताच्या तत्वविचाराचा त्या ठिकाणी वादात ते पडले नाही. म्हणजे मीमांसक म्हणजे पूर्वमीमांसक हे या तत्वविचाराच्या वादात पडले नाही. मग
तत्वविचाराच्या वादात पडले नाही. त्याने असं स्पष्ट सांगितलं की हे सगळे वेद कर्मप्रतिपादकच आहे, म्हणजे वेद हे सगळे कर्माचंच प्रतिपादन करतात, असं त्या पूर्वमीमांसकांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. व प्रत्यक्षादी पहिले जे 4 आहेत व अर्थापत्ती असे 5 प्रमाण ते मानतात. परंतु मीमांसकातही जे म्हणजे भट्टानुवादी आहेत, म्हणजे भट्टाच्या मताचं जे अनुयायी आहेत, म्हणजे कुमारील भट्ट यांच्या मताचे जे अनुयायी आहेत ते अनुपलब्धी हे 6वं प्रमाण मानतात. आणि त्यानंतर 6वं शास्त्र आहे वेदांत. आता वेदांत मतात हे 6ही प्रमाण त्या ठिकाणी मानले गेले, म्हणजे शब्द प्रमाण, शब्दादी सगळे 6 प्रमाण, हे 6ही प्रमाण त्या ठिकाणी मानून या जगतात केवळ आणि केवळ एकच ब्रह्मस्वरूप परमतत्व आहे, दुसरं तत्व या जगामध्ये नाही, असं त्या ठिकाणी वेदांत शास्त्रानं प्रतिपादलेलं आहे. आता या दर्शनकाराच्या मतात जरी विसंवाद असला तरीसुद्धा, आता प्रत्येकाचं मत एक आहे का? नाही. या प्रत्येकाच्या मतात काय आहे? विसंवाद आहे. प्रत्येकाच्या मतात म्हणजे प्रत्येकाची संख्या वेगळी आहे. कोण 2 तत्व मानले, कोण 3 मानले, कोण 1 तत्व मानलं, कोण त्या ठिकाणी 16 तत्व मानले, म्हणजे प्रत्येकाची तत्व मानण्याची जी संख्या आहे ती वेगवेगळी आहे. पण असं जरी याच्यामध्ये विसंवाद असला तरीसुद्धा 6ही दर्शने वैदिकच आहे, म्हणजे 6ही दर्शनं हे त्या ठिकाणी वेदाचंच अनुकरण करण्यामध्ये वैदिकच आहे. कारण यांचे जे जनक आहेत, यांचे जे ऋषी आहेत, जनक ऋषी हे वेद प्रामाण्यवादी होते, म्हणजे वेदालाच प्रमाण मानत होते. आणि शिवाय वेदांत दर्शन हे तर मुमुक्षुस जरी सर्वतोपरी ग्राह्य असलं तरी सारग्राही दृष्टीने जर आपण विचार केला तर इतर 5ही दर्शने मोक्ष उपयोगीच आहे. वेदांतशास्त्र तर मोक्षाला उपयोगकारक आहेत, म्हणजे उपयोगाचं आहेत, पण हे बाकीचे 5 दर्शनही सुद्धा त्या ठिकाणी मोक्षाच्या उपयोगीच आहे. न्याय व वैषयिक दर्शनाच्या अभ्यासाने काय होते? बुद्धी कुशाग्र होते. म्हणजे न्यायशास्त्राचं जर आपण त्या ठिकाणी न्याय आणि वैशिकाचा जर अभ्यास केला तर त्यानं बुद्धी कुशाग्र होते आणि त्याचा मननास त्याचा उपयोग होतो, म्हणजे बुद्धी कुशाग्र होते आणि मननासाठी त्याचा उपयोग होतो. सांख्याचं जर आपण अभ्यास केला किंवा सांख्यमते त्वम पदार्थ शोधनोपयोगी आहे आणि योग मायेने चित्ताचं एकाग्र संपादन होते, योगास चित्तवृत्ती निरोधः, आणि मीमांसेने चित्तशुद्धी होते, म्हणजे पूर्वमीमांसेने म्हणजे कर्माने काय होते? चित्तशुद्धी होते. व वेदांताने तत्त्वज्ञानपूर्वक मोक्ष प्राप्त होतो. म्हणून 6ही शास्त्र आपल्याला मोक्षाला उपयोगीच ठरणारे आहेत, मोक्षोपयोगीच आहेत. म्हणून 6 हातात जरी 6 आयुधे हे वेगवेगळे असले, म्हणजे त्याच्यामध्ये जरी विसंवाद असला तरीही सुद्धा त्या ठिकाणी ते मोक्षापर्यंतच आपल्याला नेणारे आहे. म्हणून विसंवाद जरी असला तरी सगळे वेदप्रणीतच आहे. म्हणून हे 6 शास्त्र म्हणजे 6 हात आहेत गणपतीचे, आणि 6 हातामध्ये असणारे जे 6 आयुध आहेत विसंवाद असणारे, ते गणपतीच्या हातामध्ये ते 6 आयुध कोणतं? त्याची योजना या ठिकाणी माऊलीने केलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी असं सांगितलं का षड्दर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादी धरती आयुधे हाती. आता कोणते आयुध आहेत, कसे आहेत त्याचा विचार या ठिकाणी सांगितला. पहिलं सांगितलं तरी तर्क तोची परशो नेते भेदो अंकुशो वेदांत तू महारुसु मोदकी मिरवे. आता तर्क तोची फरशू म्हणजे एका हातातलं आयुध सांगितलं की तर्क हाच गणपतीच्या हातातला काय आहे? फरशू आहे, परशू आहे. आणि नेतेभेद हाच अंकुश आहे. आणि वेदांत हा गणपतीच्या हातातला महारसायुक्त असणारा असा मोदक, तोच म्हणजे वेदांत आहे, असं वर्णन केलं. म्हणजे 3 शास्त्राची योजना या ठिकाणी, म्हणजे 3 शास्त्रात हे जे आहेत त्याची योजना 3 याच्या ठिकाणी केलेली आहे. एका हाती काय? तर्क आहे, तरी तर्क तोची फरशू. आता तर्क म्हणजे आता तर्क गौतम प्रणीत जे काही वैशेषिक दर्शनरूपी हातात अनुमान हाच कोणी परशू आहे. तर्क म्हणजेच अनुमान आणि हाच त्या ठिकाणी परशू आहे असं वर्णन केलं. आता इथं तर्क घेत असताना तर्क कोणाचा आहे? म्हणजे गौतम प्रणीत वैशेषिक दर्शनकाराचा. आणि नीतिभेद हा
कणात प्रणित वैशेषिक दर्शनरूपी शास्त्राचा असा आहे. पण नीतिरूप तो धर्म हा त्या ठिकाणी अंकुश आहे आणि वेदांताचा मानलेला जो काही म्हणजे वेदांत प्रणित असं जे वेदांत दर्शनरूपी हातात आणि काय आहे तर म्हणजे ब्रह्मरसानं भरलेला असा मोदक आहे असं वर्णन केलं. तर्कतोची परशु म्हणजे कुराळ. आता परशु हा कुराळीसारखा असते. येथे उपमेयभूत तर्क असा शब्द त्या ठिकाणी आला आहे आणि यावरूनच न्यायदर्शनाचा व त्यातील म्हणजे प्रतिपादित तर्काचा बोध आपल्याला त्या ठिकाणी होतो. परशु म्हणजे काय की परशु ज्याप्रमाणे एक घाव दोन तुकडे करते त्याचप्रमाणे तर्कशास्त्राच्या अन्वय व्यतिरिक्त अनुमानाने पदार्थाचे निर्णय हे निसंदिग्धपणाने त्या ठिकाणी आपल्याला करता येते. म्हणजे निसंदिग्धपणाने करतात म्हणून तर्कावर परशुचं रूपक त्या ठिकाणी केलेलं आहे की एका घावात दोन तुकडे. तसं तर्काच्या द्वारा अन्वय व्यतिरेकानंही सुद्धा निसंदिग्धपणे त्याचा निर्णय आपल्याला करता येतो म्हणून त्या तर्कावर परशुचं रूपक केलं असून अधिक यथार्थ ते त्या ठिकाणी वाटते. प्रमेय प्रमाणादी षोडश पदार्थाच्या तत्व प्रमाणापासूनच मोक्ष प्राप्त होतो असं गौतम सूत्रामध्ये लिहिलेलं आहे की जे प्रमेय आणि प्रमाणादी आहेत म्हणजे प्रमाणादी षोडश पदार्थ हे जे काही त्यांनी 16 पदार्थ मानले आणि जे काही प्रमाण मानले समजा दोन प्रमाण मानले आणि 16 पदार्थ मानले त्यापासूनच गौतम सूत्र असं सांगते की त्यापासूनच मोक्ष प्राप्त होतो. प्रमाण प्रमेय तत्व ज्ञानांती श्रेयसाधी गमः म्हणजे ब्रह्माचं चिंतन करण्यास जे प्रमाण प्रमेयासंबंधी जे मध्ये संशय येतात प्रमेय आणि प्रमाण या संबंधी मनात येणारे जे संशय आहेत त्याचं निराकरण करण्यास तर्क हा उपयोगी पडतो म्हणून त्या ठिकाणी तो मोक्ष उपयोगी ठरतो. म्हणजे मोक्षाला उपयोगी ठरणारा असा हा तर्क आहे म्हणून त्याची परशुच्या ठिकाणी योजना केली. म्हणून माऊली बोलतात तर्कु तोची परशु. आणखी नीतिभेदतु अंकुशु. आता नीतिभेदतु अंकुशु नीती म्हणजे धर्मभेद हाच काय आहे अंकुश आहे. म्हणजे गणपतीच्या हातामध्ये जो अंकुश आहे तो धर्मभेद आहे. अंकुश हे काय असते एक शस्त्र आहे. काय करते ते म्हणजे हत्तीला ताब्यात ठेवत असते. आता गणपतीचा जर आपण विचार केला तर गणपतीला जे मुख आहे ते हत्तीचंच आहे म्हणून त्या ठिकाणी हत्तीला ताब्यात ठेवणार असं अंकुश असते म्हणून ते अंकुश गणपतीच्या हातामध्ये आहे. आता नीतिभेद या शब्दाने वैशेषिक मताचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. नीतिभेद या शब्दाने वैशेषिक मताचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की वैशेषिकांनी नीतिभेद ते सांगितलेला आहे. त्यासाठी वैशेषिक म्हणजे कोण की जे कणात प्रणित आहे. कणात प्रणित असणारे वैशेषिक दर्शनरूपी हातामध्ये धर्मभेदरूपी अंकुश त्या ठिकाणी आहे म्हणून नीतिभेद तू अंकुशो. आता हे दर्शन वैशेषिक न्यायशास्त्राच्या वरचा आहे. त्यात विशेष नावाचा स्वतंत्र पदार्थ त्यांनी मानला म्हणून त्याला वैशेषिक असं हे नाव पडलेलं आहे. वैशेषिक नाव त्याला प्राप्त झालं. आता जे सर्व नित्य द्रव्याच्या ठाई राहते त्याला विशेष असं म्हणतात. सर्व नित्य द्रव्याच्या ठिकाणी जे राहते त्याला विशेष म्हणतात. आणि नीती शब्दाचा अर्थ सामान्य जर अर्थ पाहिला तर नीती शब्दाचा सामान्य अर्थ धर्म असा केलेला आहे म्हणून त्या ठिकाणी ग्राह्य काय अग्राह्य काय धर्म ज्ञान यांचा पक्ष धरणारं जे शास्त्र आहे त्यालाच नीतिशास्त्र असं म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा अशीच त्याची व्याख्या केली आहे की पै सारासार निर्धारिता धर्मज्ञाचा पक्ष धरिता सकळ शास्त्रा माझे या नितशास्त्र ते मी. म्हणजे विभूती सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सगळ्या शास्त्रामध्ये जे शास्त्र आहे ते नीतिशास्त्र ते मी आहे. काय करते ते नीतिशास्त्र म्हणजे सारासार निर्धारिता सार काय असार काय याचा निर्धार करते.
म्हणजे ग्राह्य काय अग्राह्य काय याचा निर्धार करते आणि त्यामध्ये काय धर्मज्ञानाचा पक्ष धरते, म्हणजे धर्म काय ज्ञान काय याचा पक्ष धरते आणि सकळ शास्त्रामादी आणि म्हणजे सगळ्या शास्त्रामध्ये असणारं नीतिशास्त्र ते मी आहे. म्हणजे नीती म्हणजे थोडक्यात शास्त्राचा अविरोधी वागणे याला नीती असं म्हणतात. म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी पदार्थ तत्त्वज्ञान झालं पाहिजेत असं वैशेषिक दर्शनकाराचं म्हणणं आहे की मोक्ष जर पाहिजेत असेल तर पदार्थ तत्त्वाचं त्या ठिकाणी ज्ञान झालं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी धर्मविशेषामुळे पदार्थाचं आपलं साधर्म्य आणि पदार्थाचं वैधर्म्य आपल्याला याच्यामुळे लक्षात येते आणि हे ओळखल्यानंतर आपल्याला तत्त्वज्ञान होते असं कणाद त्या ठिकाणी सांगतात. आणि कणादानंच या धर्माची व्याख्या करताना अशी केली आहे की येतो अभ्युदयादी निश्रेयस सिद्धी धर्म हा, म्हणजे ज्याच्यापासून अभ्युदय व निश्रेय सिद्धी होते त्याला धर्म असं म्हणा, असं त्या ठिकाणी कणादानी केलेली धर्माची व्याख्या आहे. म्हणजे निश्रेय होणं आणि अभ्युदय होणं हे ज्यापासून होतं तो धर्म. म्हणून त्या ठिकाणी म्हणून येथे वैशेषिक दर्शन घेणं या ठिकाणी ग्राह्य ठरते. म्हणजे नीतिभेद हा वैशेषिकातच असल्यामुळे तिथं वैशेषिक शास्त्राची कल्पना केलेली आहे. म्हणून तर्काचं वर्णन करत असताना गौतम प्रणीत वैशेषिक शास्त्र आणि नीतिभेदाची योजना करत असताना त्या ठिकाणी कणाद प्रणीत वैशेषिक शास्त्र अशा दोन शास्त्राच्या याचा विचार दोन हाताच्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून नीतिभेद त्या ठिकाणी हे वैशेषिकांचा असं हे आहे. म्हणून या अंकुशामुळे जसा हत्ती ताब्यात राहून जसा रस्त्यानं चालतो तसं त्याचप्रमाणे माणूसही सुद्धा या नीतिभेद अंकुशामुळे काय होते की रस्त्यानं चालतो. म्हणजे कसा की तो सदाचाराने वागतो, म्हणजे आचार सोडत नाही, सदाचारानं वागतो. म्हणून नीतिभेदालाच त्या ठिकाणी अंकुशाची अशी उपमा दिली. यामध्ये अर्थपूर्णता आहे. म्हणजे नीतिभेद याची उपमा देणं याच्यातही सुद्धा अर्थपूर्णता आहे. म्हणून माऊलीने म्हटलं आहे की नीतिभेद तो अंकुशो तर्कतोची फरशो नीतिभेद तो अंकुशो. आणि आता वेदांत तो महारसू मोदकी मिरवे. म्हणून त्या ठिकाणी जे काही वेदांत प्रणित हात आहे म्हणजे उत्तर मीमांसक हे जे शास्त्र आहे आणि त्या शास्त्राच्या ठिकाणी असणारं जे आयुध आहे तर ते मोदक आहे. मोदक म्हणजे काय, मोदक शब्दाचा अर्थ असा केला तसं पाहिलं तर मोद शब्दाचा अर्थ आनंद असं होतो, आनंद. पण या ठिकाणी मोद शब्दाचा अर्थ घेत असताना गणपतीला प्रिय असणारा जो पदार्थ, गणपतीला प्रिय असणारा पदार्थ तो मोदक, म्हणून त्या ठिकाणी त्याला मोदक असं म्हटलेलं आहे. यालाच महारस असं म्हटलेलं आहे. आता महारस म्हणजे काय, ब्रह्मरस. महारस म्हणजे ब्रह्मरस. तसं विषयातील सुख हे मर्यादित आहेत, विषयातले सुख अल्प आहेत. तसं ब्रह्माचं सुख हे मर्यादित नाही आहे, ब्रह्माचं सुख अमर्याद आहे. ब्रह्माचं सुख हे अमर्याद असल्यामुळे त्याला महारसू असं म्हटलेलं आहे किंवा महारसाची त्याला उपमा दिलेली आहे. आता हा ब्रह्मरस भोगताना भोगता ब्रह्मसुखाहून स्वतंत्र राहू शकत नाही. ब्रह्मरसाचा भोग घेत असताना जो भोगता आहे तो ब्रह्मरसाहून वेगळा नाही राहत, नाही, तो ब्रह्मस्वरूपच होऊन जातो. म्हणजे कसं की यामध्ये भोगता, भोग्य आणि भोग अशी जे त्रिपुटी आहे ते त्रिपुटी ज्याच्यामध्ये नसते. म्हणजे बाकी विषयिक सुखाच्या ठिकाणी भोगता आणि भोग्य अशी त्रिपुटी राहते, पण ब्रह्मरसाच्या ठिकाणी भोगता, भोग्य आणि भोग अशी त्रिपुटी राहत नाही. म्हणून त्या ठिकाणी भोगणारा त्या ठिकाणी भोगस्वरूपच होऊन जातो. म्हणून त्या ठिकाणी भोगता वेगळा नसतो. म्हणून या सुखाला अनुच्चिष्ट असं सुख असं म्हटलेलं आहे. आता ब्रह्मरसाचा भोग वृत्तीने त्याच्याशी तद्रूप होऊन जाणं आहे. ब्रह्मरसाचा भोग घेणं म्हणजे काय, वृत्तीशी त्या ठिकाणी ब्रह्मरसाचा भोग वृत्तीने त्याच्याशी तद्रूप होऊन जाणे असं आहे. एवं वस्तूशी जाणे जाता जाणण्याची वस्तू तत्वता मग जाणणे आणि जाणता कैसा उरे. म्हणजे त्या ठिकाणी या ब्रह्मवस्तूचा भोग घेत असताना त्याला जाणण्याकरता जाणारा म्हणजे तीच वस्तू होऊन जातो. मग त्या ठिकाणी जाणणं आणि जाणता हा त्या ठिकाणी उरतच नाही. म्हणजे तथापि
जे या रसाचं सेवन करतात, म्हणजे या ब्रह्मरसाचं जे सेवन करतात त्याशी तद्रूप होऊन करतात. म्हणजे मग ब्रह्मरसाचं सेवन करणारे हे विषय सुखाकडे पुन्हा त्यांची वृत्ती जात नाही, म्हणजे विषय सुखाकडे जात नाही. ज्याने ब्रह्मरस एकदा सेवन केला ते परत विषय सुखाकडे त्यांची वृत्ती परत जात नाही. असा हा ब्रह्मरस म्हणजे महारस आहे. म्हणून त्याला वेदांत तो महारसू असं म्हटलेलं आहे. मोदकी मिरवे, म्हणून त्या ठिकाणी तो विषयाकडे जात नाही, म्हणजे विषयाचा तिथं विसर पडतो. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला असं वर्णन करा. म्हणजे अंगी ब्रह्मरस ठसावला, ब्रह्मरस जर अंगामध्ये त्या ठिकाणी ठसावला, ब्रह्मरसाचं पान केलं की विषयाचा त्या ठिकाणी विसर पडून जाते. म्हणून असा हा आनंदरूप ब्रह्मरस म्हणजे आनंदरूप ब्रह्माची प्राप्ती वेदांत शास्त्राने होते. दाने अजमी अजरू अक्षय मी अक्षरू अपर्व मी अपारू अनंत मी. म्हणून त्या ठिकाणी परमात्मा जो आहे तो या वेदांत शास्त्रानंच प्राप्त होते. ब्रह्म ते वेदांत शास्त्रानंच हा ब्रह्मरस प्राप्त होते. म्हणून वेदांत शास्त्रच ब्रह्मालाच मोक्ष म्हणत असते. मोक्ष म्हणजे काय? ब्रह्मालाच वेदांत शास्त्रानं मोक्ष म्हटलेला आहे. या ब्रह्मत्वाशीच पार्था सायुज्य ऐशी व्यवस्था याची नाव चौथा पुरुषार्थ गा. म्हणून चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष, तो म्हणजे ब्रह्मच आहे. म्हणजे मोक्ष आणि ब्रह्म वेगळं नाही, ब्रह्म म्हणजेच मोक्ष असं वेदांत शास्त्राने त्या ठिकाणी सांगितलं आहे. म्हणून मोक्षाचं स्वरूप काय आहे? म्हणजे मोक्षाचं स्वरूप अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद पदाची प्राप्ती, याचं नाव मोक्ष आहे. अशा या आनंदरूप मोक्षाला त्या ठिकाणी महारस असं म्हटलेला आहे. आणि तो महारस मोदक गणपतीच्या त्या हातामध्ये आहे. वेदांत तो महारस म्हणजे वेदांताचा असणारा तो महारस असा मोदक गणपतीच्या त्या हातामध्ये शोभत आहे. आता वेदांत म्हणजे काय? वेदांत म्हणजे काय? वेदांतो नाम उपनिषद, म्हणजे वेदात आलेला अंतिम भाग, त्याला उपनिषद असं म्हटलेलं आहे. म्हणजे वेदातला अंतिम भाग म्हणजे वेदांत. आणि वेदात असे 3 भाग आले. एक कर्मकांड आहे, उपासनाकांड आहे, ज्ञानकांड आहे. आणि वेदामध्ये असणारा जो ज्ञानकांडाचा जो विषय आहे म्हणजे उपनिषदाचा जो भाग आहे त्यालाच वेदांत असं म्हटलेलं आहे. आणि तोच वेदांत म्हणजेच गणपतीच्या हातामध्ये असणारा महारस आहे असं वर्णन केलं. म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तर्क तोची फरशो नीतिभेद तो अंकुशो वेदांत तो महारसो मोदकी मिरवे. आणखी त्या गणपतीच्या 3 हातामध्ये असणारे 3 आयुधे, त्या 3 आयुधाचा विचार आपण केला. आणि त्या गणेशाच्या हातामध्ये असे जे 6 हात आहेत त्यापैकी आणखी 3 हातामध्ये कोणते 3 आयुध आहेत त्याचा विचार आहे. त्याचा विचार आपण पुढच्या सत्रामध्ये करू. त्याच्यामध्येही एके हाती जंतू जो स्वभावता खंडितो बौद्धमतो संकेतो वार्तिकाचा मग सहजे सत्कार वादू पद्म करू वर्दो धर्मप्रतिष्ठात सिद्धो अभय असतो. हे जे काही बाकीचे 3 याचा विचार आहे तो आपण उद्याच्या सत्रामध्ये करू. आजचं सत्र या ठिकाणी विराम घेते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की. आता विश्वात्मके देवे ने वाग्यज्ञ तोषो निमद द्यावे पसायदा. जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मे रतीवा. भूता परस्परे दळो मैत्र जीवांचे दुरितांचे ते मेर जाऊ. विश्वस्वधर्म सूर्य पावो जो जे वांछेल तो ते लावो. प्राणी वर्षत सकळ मंगळ ईश्वर निष्ठांची मान. अनवर्त भूमंडळी भेट तू तया हुता. चला कल्पतरुचे यार चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषां चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे तिनेलो. भजे जो आदिपुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोके दृष्टादृष्ट विजयी व्हावी. एत मने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाव. हे नेवरे ज्ञानदेव सुख्या झाला. हे नेवरे ज्ञानदेव सुख्या झाला. हे नेवरे ज्ञानदेव सुख्या झाला. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.